आज माझ्यासोबत आलेले सुधाकर अडवाले सर, शिक्षक मतदारसंघाचे आमदार लिंगाळे साहेब, आमचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार हे सुद्धा माझ्यासोबत आलेले आहे. मी तुम्हाला एवढंच विश्वास देईन की मंत्र्यांच्याकडे बैठक करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. आणि विषय असा आहे की खरं तर किरकोळ आहे, पण सोडवण्याची इच्छाशक्ती या लोकांची. आज महागाई किती मोठी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर 20,000 रुपये मागत आहेत ग्राम हे संगणक चालत, तर ही काही फार मोठी मागणी आहे असं मला वाटत नाही. आज कर्मचाऱ्यांचा पगार पाहिला तेवढा ज्या पद्धतीने आहे आणि तुम्ही तर गावखेड्यामधली लोकांची सेवा करत आलात. मला प्रश्नही माहीत आहेत, कारण यापूर्वी सुद्धा हा विषय अनेक वेळा सभागृहामध्ये आम्ही मांडलेला आहे. तुम्हाला अनेक वेळा आश्वासनं मिळाली, बैठका झाल्या, पण फलश्रुती काही होत नाही, त्यातून निकाल काही येत नाही आणि वारंवार तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे. आज खरं तर शेतकऱ्यांना असेल, शेतमजुराला, गावखेड्याच्या माणसाला तुमच्या सेवेचा सर्वाधिक लाभ होतो आणि त्यामुळं तुम्ही त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली सेवा गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं देत आहात. मला 12 वर्षापासून जर तुम्ही लढत आहात तर हा प्रश्न सुटत का नाही, कारण 12 वर्षामध्ये तुम्हाला माहित आहे की कोविड काळामध्ये 2 वर्षासाठीच आम्ही आलो होतो. पुन्हा हेच लोक पुन्हा सत्तेवर आले. गेल्या म्हणजे 10 वर्षामध्ये 8 वर्ष आता त्यांच्या हातात सत्ता आहे. 12 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. मी पाठिंबा तुमच्या या आंदोलनाला देतो आणि हा प्रश्न सभागृहात मी मांडेल आणि सरकारकडून उत्तरही मागून नाही हा विश्वास देतो. आणि तुमच्या लढाईसोबत आम्ही सर्व हक्काच्या लढाईसोबत सोबत राहू हे वचन देतो.